नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे आपला सखदेव दादा जो आहे तो आता मेहेंदळ यांच्या घरी काम करणार नाही, तर सारंगने त्याला प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून नोकरी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर भैरवीच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की काहीही झालं तरीही सावली आता तिकडे काम करणार नाही। हा एवढा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे आता वाट लागणार आहे ती म्हणजे भैरवीची। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खरंच लाख मोलाचा आहे। तर इकडे सावली आणि सारंग बोलत असतात। म्हणजे सावलीशी सारंग बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावली मात्र त्याच्याशी बोलत नसते। सारंग सावलीला विचारत असतो हे सगळं काय चाललंय तुझं, पण सावली मात्र काहीच सांगत नसते। सावलीचं मात्र एवढंच चाललेलं असतं की ती लिहून दाखवत असते। ती म्हणत असते की सारंग सर, कधी कधी काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आहेत, असं तिचं म्हणणं असतं। सारंग तिला बोलत असतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावली मात्र अजिबात ऐकायला तयार नसते। तिची वेगळीच नाटकं चाललेली असतात, तिला त्याच्याशी बोलायचंच नसतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेवढ्यातच सारंग म्हणत असतो की तुझा प्रॉब्लेम काय आहे, कारण काहीही झालं तरीही तू माझ्याशी अजूनपर्यंत बोलतच नाहीये, हे सगळं तो विचारत असतो। इकडे भैरवी सावलीला म्हणते की मी खाली आलेली आहे, मेहेंदळ मेन्शन मध्ये आलेली आहे, आत्ताच्या आत्ता खाली आहे। तेव्हा इकडे सावली म्हणते हो आलेच, असं म्हणत सावली आता खाली चाललेली असते। आणि तेव्हा मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो तो सारंगला, कारण ही तर बोलली, मग माझ्याशी का बोलत नाहीये। सावली आता खाली निघालेली असते, सारंगला काही माहित नसतं कोणाचा फोन आलेला आहे। सावली मात्र शांतपणे आता खाली निघालेली असते आणि तिथंच वाट लागते, कारण आता भैरवी भयानक चिडलेली असते। भैरवीच्या डोक्यामध्ये चक्र सुरू असतात। काही झालं तरीही सावलीचं जे काही वागणं आहे ते तिला अजिबात पटत नसतं, पण सारंग मात्र इकडे वैतागलेला असतो। एकतर सावली त्याच्याशी बोलत नसते, काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावली आता तिथून निघालेली असते। सारंग म्हणत असतो तू बाकी सगळ्यांशी बोलतेय, मग तू माझ्याशी का बोलत नाहीये, हा एकच प्रश्न सारंग तिला विचारत असतो, पण त्याचं उत्तर काही तिच्याकडे नसतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की नक्की हिचं काय चाललंय, हिला माझ्याशीच का बोलायचं नाहीये, फक्त मग ही माझ्याशीच का बोलत नाही, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात। इकडे सावली खाली येते तेव्हा भैरवी म्हणते तुझं नक्की काय चाललेलं आहे। नाही, मला कळत नाहीये तुझं काय चाललेलं आहे ते, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट तू विसरत आहे, कारण तू मला दिलेलं वचन, आणि तुला यायला एवढा वेळ का लागला। तेव्हा सावली सांगत असते की मी सारंग सरांच्या रूममध्ये होते म्हणून मला वेळ लागला आहे। तेव्हा मात्र भैरवी म्हणते म्हणजे मी तुला दिलेली शिक्षा तू पाळत नाहीये, तू आता सारंगच्या रूममध्ये होतीस ना, असं भैरवी तिला बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे सावली म्हणत असते की नक्की काय करू आता या सगळ्यातून, आणि इकडे भैरवी तिला म्हणत असते की बरोबर आहे, कसं आहे तुझ्या लक्षात राहत नाहीये ना, बघू तुझ्या हातावरची जखम केवढी आता, असं म्हणत तिने सावलीचा हात बघायला घेते आणि ती जखम अक्षरशः चिरडते। ती जखम आहे त्याच्यावर घाव करू लागते। या सर्व गोष्टी ती करत असते। सावलीला बिचारीला खूप त्रास होत असतो। सावलीला कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे। सावली इवळत असते, रडत असते, आणि नेमका सारंगला ऑफिसचा कॉल आलेला असतो आणि सारंग वरती रूमच्या बाल्कनीत आलेला असतो, आणि नेमकी भैरवी आणि सावली खाली उभा राहून बोलत असतात आणि सारंग वरून पाहत असतो। भैरवी म्हणत असते तुला माहिती आहे ना तारासाठी हा इव्हेंट किती महत्त्वाचा आहे, ते अगदी जीवन मरणाचा प्रश्न आहे। काही झालं तरीही तू रियाजाला का येत नाही, मला कारणं द्यायची नाहीत, मला फक्त उत्तर हवं आहे तू रियाजाला का येत नाही, आणि काही झालं तरी यापुढं तुझं कोणतंही बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही, असं भैरवी इकडे बोलत असते। तेव्हा मात्र सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं। सावलीला खूप त्रास होत असतो, तिला कळत नसतं, कारण तिने भैरवी जी आहे ती सावलीचा हात पण चिरडत असते, तिच्या हातांना वेदना होतील अशा पद्धतीनं ती वागत असते। आणि इकडे सारंग वरून ह्या सर्व गोष्टी पाहत असतो। सारंगला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय, आणि भैरवी सावलीला म्हणत असते तुझं जे भिकारड कुटुंब आहे ना ते सगळं आत्ता जे जगतंय ना
ते मी दिलेल्या पैशांवरती. तुझा जो भाऊ जिवंत आहे ना, तो सुद्धा मी दिलेल्या पैशांमुळं जिवंत आहे. आणि आत्ता त्याच्या घरी त्यांची चूल पेटती, त्यांना 2 वेळचं पोटात अन्न घालायला मिळतंय ना, ते फक्त माझ्यामुळं. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, त्याच वेळी इकडे सावली जी असते ती बोलत असते. हे सगळं काय होतंय? या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे? हा प्रश्न सावलीला कळतच नसतो. भैरवी मात्र तिला धमकावत असते. सारंगवरून हे सगळं पाहत असतो. सावलीच्या हाताची जखम आता चिरडली गेलेली असते. त्याला खूप त्रास होत असतो. सावलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण बिचाऱ्या सावलीला एवढं सगळं सहन करायला लागत असतं. आणि भैरवीवरून तिला सांगत असते की रोजच्या रोज यायचं आहे रियाजाला. जर रियाजाला आली नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. हे सगळं ती ठणकावून सांगत असते. सारंग वरून हे सगळं पाहत असतो. सारंगला खूप राग आलेला असतो. भैरवी निघून जाते आणि सावली तिच्या जखमेवरती फुंकर घालत असते. तिला कळलेलं असतं की काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळं घडलेलं आहे, हे सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं. सावली आता किचनमध्ये येते. तिचं साहित्य असतं. तिथं येऊन त्यामध्ये असलेली एक क्रीम आहे ती हाताला लावायला तिथं आलेली असते. आणि तेवढ्यातच सारंग पाठीमागून आलेला असतो. सावली मात्र ढसाढसा रडत असते, कारण काहीही झालं तरीही सावलीला त्रास होत असतो. तिला जे जाणवत असतं ते खूप भयानक असं असतं. तिला खूप त्रास होत असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग तिथं आलेला असतो. सारंग म्हणतो, तू रडतेस? तेव्हा सावली म्हणते की नाही. सारंग म्हणतो की काय झालंय? मी सगळं वरून पाहिलेलं आहे. मला सगळं माहिती आहे. मला सावली तू काम करतेस त्याच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या ठिकाणी आपल्याला रिस्पेक्ट नाही त्या ठिकाणी काम करायचं नाही. मी तुला याआधीही सांगितलेलं आहे, ज्या नात्यामध्ये ज्या ठिकाणी तुला रिस्पेक्ट भेटणार नाही त्या ठिकाणी तू काम करायला जायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि सारंगला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण सावलीसोबत हे सगळं जे काही घडत असतं ते फक्त आणि फक्त या भैरवीमुळं घडत असतं. ही गोष्ट सारंगच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच सारंग इकडे सावलीला विचारत असतो की तू आता इथून पुढं मी तुला सांगत आहे त्या भैरवीकडे काम करायचं नाही. मला काम करण्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना जर तुझ्याबद्दल रिस्पेक्ट वाटत नसेल, तू एवढं काम मनापासून करतेस पण तुझ्याबद्दल जर त्यांना रिस्पेक्ट वाटत नसेल तर एक गोष्ट मात्र विसरू नकोस, आणि ती म्हणजे की त्या लोकांना तुझ्या कामाची किंमत नाही. कारण तू इतके वर्ष झालं काम करते. मला माहिती आहे तुझ्या माहेरच्यांसाठी तुला हे काम करणं गरजेचं आहे. तुझ्या डोक्यात त्यांचे विचार आहेत, पण मी ती जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं म्हणत सारंगने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि तो मात्र तिथून निघून गेलेला आहे. त्यानंतर आता खाली सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तिलोत्तमा म्हणत असते की आपली प्रोडक्शन कॉस्ट ही वाढत चाललेली आहे, त्यामुळं पुढच्या काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागणार आहेत. तर त्या गोष्टी त्या पद्धतीनं आपल्याला कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग सोहम आणि बबलू तिथे येतात. तर तिलोत्तमा सांगू लागते, बरं झालं तुम्ही दोघंही आलात. आणि सोहम, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला याआधीही सांगितलेलं आहे, लवकरात लवकर बिझनेसची जबाबदारी ही स्वतःकडे घ्यायची आहे. तूही लक्ष घालायला सुरुवात कर. आपल्या एथिक्स काय आहेत, आपला बिझनेस कशा पद्धतीनं चालतो हे तुला पाहावं लागेल. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो, पण मी दादाशी बोललेलो आहे, त्याला मी सांगितलेलं आहे मला म्युझिक इंडस्ट्रीशी काहीतरी करायचं आहे. तेव्हा तिलोत्तमा त्याला म्हणत असते, हो बरोबर आहे, तुला म्युझिक इंडस्ट्रीशी काहीतरी करायचं आहे, परंतु आत्ता ह्या बिझनेसकडे लक्ष दे. नाही तर एक्सपिरियन्स नसताना काम करायला आलं की काय होतं ते पाहिलेलंच आहे. तेवढ्यातच अमृताला पाणी आणायला सांगितलं जातं. अमृता पाणी आणण्यासाठी जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू कशाला जातेस अमृता वहिनी, थांब, तो आहे ना त्याला बोलवते मी, असं म्हणत तिनं बोलवते, ते म्हणजे सखदेवला. आणि सखदेव पॅन्ट शर्ट घालून आलेला असतो. ते पाहून इकडे लगेचच बोलायला सुरुवात करते, आणि ती म्हणजेच ही ऐश्वर्या, तू या कपड्यांमध्ये आणि तू पाणी काढलेलं नाही आहेस. तेव्हा तो काहीच बोलत नाही. तेवढ्यात पाठीमागून सारंग येतो. सारंग सांगू लागतो की आजपासून सखदेव दादा घरातलं काम करणार नाही, तर आपल्या कंपनीमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून मी सखदेव दादाची निवड केलेली आहे. सारंग जेव्हा हे सगळ्यांना सांगू लागतो तेव्हा तिथे असलेल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय.
म्हणजे हे कशासाठी आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण तो प्रश्न विचारत असतात आणि तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा म्हणत असते, "सारंग काय चाललंय? तू नातीमध्ये आणू नकोस. अरे अनुभव कामाचा वगैरे काय? आणि शिक्षण?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, की "काय शिक्षण झालं याचं? अर्धवट शिक्षण झालेलं आहे." तेव्हा सारंग म्हणू लागतो, की "कसं आहे माहिती आहे का ऐश्वर्या वहिनी, शिक्षणाची अशी किती गरज आहे ते सांग बरं मला. प्रोडक्शन सुपरवायझर या गोष्टीसाठी अनुभव लागतो, व्यवहार लागतं आणि ते आहे ना त्याच्याकडे. आणि नंतर शिकून घेईल ना, अजून ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टी तो शिकून घेईल. प्रश्न मिटला." सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात आणि सावलीला मात्र खूप छान वाटत असतं आणि सगळे म्हणत असतात, की "म्हणजे तुझं ऑलरेडी ठरलं आहे का?" सारंगला म्हटलं जातं, की "तू नातीमध्ये आणतोय, नातीमध्ये आणायची नाहीत." असं सारंगशी बोललं जात असतं. तेव्हा सारंग म्हणत असतो, की "मी नातीमध्ये आणलेली नाहीत." कारण त्याला काही करून सावलीचं डोक्यावर असलेलं ओझं जे आहे ते कमी करायचं असतं आणि त्यासाठी त्याने तो निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, तेव्हा यांना तर खूपच राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, "हे सगळं काय चाललंय? म्हणजे तुझं सगळं आधीच ठरलेलं आहे ना? मग जर तुझं आधीच ठरलेलं असेल, तर आम्ही काय बोलून काहीच उपयोग नाही." असं ऐश्वर्या म्हणत असते आणि मग सगळेजण म्हणतात, की "तुझं ऑलरेडी ठरलंय, तुझं फायनल झालं तर ठीक आहे." असं म्हणून ती तोंड उठून जाऊ लागतात. सारंग म्हणत असतो, की "माझं फायनल झालेलं आहे आणि आजपासून सखदेव दादा हा ऑफिसमध्ये काम करणार आहे." आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं असतात. सारंगचं हे वागणं काही पटलेलं नसतं. सगळेजण रागावलेले असतात. सगळे म्हणत असतात, की "हा निर्णय ह्याने एकट्याने का घेतला? गरज काय होती याने एकट्याने हा निर्णय घ्यायची? काहीही झालं तरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने विचारलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा डिसिजन महत्त्वाचा आहे, कारण आपल्या ऑफिसमध्ये कोण काम करणार हे सगळं ठरलेलं असतं. मग सारंग असा एकटा निर्णय नाही घेऊ शकत." असं यांचं सगळ्यांचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की सावली मात्र खूप खुश झालेली असते. बबलू आणि सोहम दोघंही सखदेव दादाला कॉंग्रॅच्युलेट करतात, कारण त्याचं प्रमोशन झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सखदेव दादा मात्र सारंगला नमस्कार करतो, कारण सारंगमुळं ही नोकरी त्याला मिळालेली असते. तेव्हा सारंग म्हणतो, की "या सगळ्या गोष्टींची अजिबात गरज नाही. त्यामुळं असं काहीही करायचं नाही." त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की सावलीही तिथं असते आणि सावलीच्या समोर सखदेवदादाला आता सारंग सांगत असतो, की "आणखी एक गोष्ट, पगारही भरपूर दिलेला आहे आणि आता मी सावलीलाही एक गोष्ट सांगितलेली आहे, की तिनं भैरवीजींकडे काम करायची काहीही गरज नाही. आता सखदेवदादा, तुझ्या ज्या काही इच्छा असतील किंवा घरची जबाबदारी आहे, तू यामध्ये सगळ्यामध्ये पार पाडू शकतो. त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे." त्यानंतर सखदेवदादा आणि सावली बोलत असतात. सावली म्हणत असते, "दादा, तुला माहिती आहे ना हे सगळं काय झालंय? पण मला सांग, आता मी भैरवीजींकडे काम करायचं नाहीये आणि मग काय होणार आहे सांग बरं? नक्की काय होईल? त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. तारा मॅडमच्या बाबतीत त्या किती पॉझिटिव्ह आहेत तुला माहिती आहे ना?" त्यावर सखदेवदादा म्हणत असतो, की "सावली बास झालं. कधीतरी या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं आणि आज ती वेळ आलेली आहे. सारंग सरांमुळे ती वेळ आलेली आहे, तर तू आता माघार घेऊ नकोस." असं सखदेवदादा स्पष्टपणे सावलीला सांगतो. इकडे आता राजकुमार आणि अमृताबाईंनी सारंगकडे आलेले असतात आणि ते सारंगला विचारत असतात. सारंगला म्हणत असतात, राजकुमार म्हणत असतो, की "मला आईला सॉरी म्हणायचं आहे. आई माझ्याशी बोलत नाही आहे." तेव्हा सारंग म्हणतो, की "काय करायचं आता? मलाही सुचत नाही आहे." तेव्हा अमृताबाईंनी तिथे असतात. सोहम आणि बबलू बाहेरून वाकून पाहत असतात. राजकुमार मात्र त्यांना म्हणतो, की "या या, या आत या. मी बोलतोय ना." आणि मग ते दोघंही त्यांना कळलेलं असतं, की नक्की याचा काय प्रॉब्लेम आहे. अमृता म्हणत असते, की "बरोबर आहे. आपण काहीतरी डिस्कस करून ठरवूया का?" असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर आता सगळेजण तिथं आलेले असतात, सगळेजण बोलत असतात. तो म्हणतो, की "आईला ती कोल्हापुरी ठुशी हवी होती." तेव्हा सारंग म्हणतो, की "घेतली आईनं." "मग ते मेहताचं डील आहे ते मी क्रॅक करतो." सारंग म्हणतो, "मिळालं ते डील." हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता प्रश्न पडलेला असतो, की काय करायचं? तेवढ्यातच सावली तिथं आलेली असते आणि बबलू आणि सोहम एवढे आगाऊ कार्टी आहेत, की ते सावलीचा हात उचलतात आणि म्हणतात, की "सावली वहिनीकडे आयडिया आहे." तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सावलीकडे आयडिया आहे म्हणजे कसली आयडिया आहे? सावली नक्की काय करणार आहे? हा प्रश्न यांना पडलेला असतो आणि त्याचबरोबर हिने आपल्याला
पाहायला मिळतं की राजकुमार म्हणतो काय, तेव्हा सावली सांगू लागते की अगदी छोट्यातली छोटीशी गोष्ट केली तरी चालेल, तरी तिलोत्तमा मॅडम खुश होतील. मला काय वाटतं माहिती आहे का, तिलोत्तमा मॅडमसाठी एखादं लेटर लिहिणं, ग्रीटिंग तयार करणं हे होऊ शकतं आणि त्याचबरोबर त्याच्यावर सॉरी लिहायचं. तेव्हा राजकुमार म्हणतो की एकदम फालतू आयडिया. पण बाकी सगळेजण सांगू लागतात की सगळ्यात भारी आयडिया आहे ही, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणतो की एक नंबर. तेव्हा सावली म्हणते केकवर सॉरी म्हणून लिहू शकता. तेव्हा तो म्हणतो की मला केक वगैरे नाही जमणार, ते सॉरी वगैरे लिहू शकतो इथपर्यंत ठीक आहे. सावली म्हणते तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्या जुन्या आठवणींचे जे फोटो आहेत ना त्यापासून ग्रीटिंग तयार करा आणि ते ग्रीटिंग तिलोत्तमा मॅडमना द्या. सगळ्यांना सावलीची आयडिया खूपच आवडलेली असते आणि सावली हे सगळं आनंदाने सांगत असते. आणि आता या सगळ्या गोष्टींसाठी हा पण तयार झालेला असतो आणि आता ही गोष्ट होणार असते ती म्हणजेच की आता हे ग्रीटिंग आहे ते तयार केलं जाणार असतं आणि ते तिलोत्तमाला दिलं जाणार असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावलीने हे आता आयडिया दिलेली असते. तिलोत्तमाला राजकुमार ते ग्रीटिंग देतो, तिला सॉरी म्हणतो आणि तिलोत्तमा मात्र भावूक होते, रडायला लागते आणि म्हणते की माझ्या लेकरावरती मी कधीच रागावू शकत नाही. खरंच तू हे मनापासून केलेलं आहे ना, हे सगळं ती बोलत असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो. आणि त्यावेळेस आता बबलू आणि सोहम दोघंही म्हणू लागतात की ही आयडिया कोणाची होती माहिती आहे का, सावली वहिनीची. म्हणजे सावलीमुळे आता तिलोत्तमा आणि त्याचबरोबर राजकुमार यांच्यातला दुरावा भेटलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.